ज्ञानाच हा विषय हा नेहमीच विषय आपण हाताळलेला आहे, ऐकलेला आहे, ऐकत आहोत. आपलं SSY आपण जेव्हा करतो, तेव्हा याच गोष्टी डे फर्स्ट पासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण जाणून घेतो, समजावून घेतो आणि आपल्याला असं वाटतं, की आपल्याला खूप जीवन जगण्यासाठी साधनं मिळाली आणि आता मी माझं जीवन अगदी आदर्शपणे जगू शकतो, असं आपल्याला तेव्हा वाटतं. पण होतं असं, की दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक स्पर्धा आहेत, अनेक समस्या आहेत, आव्हानं आहेत आणि ते आपल्याला रोजच्या रोज पेलावेच लागतात. नाही पेलावे तर अडचणी निर्माण होतातच. आणि म्हणून हा विषय एकदा कुणाकडून ऐकून गप्प बसण्याचा नाही किंवा थांबवण्याचा नाही, हे दररोज उजळणी करण्याचा विषय आहे. की ओके, आज मला या समस्या निर्माण झाल्या, मी याला असं तोंड दिलेलं आहे, याचं सोल्युशन मला मिळालेलं आहे. हे आपण दररोज शिकणार आहोत अप टू द लास्ट ब्रेथ. सो मला असं वाटलं, की हाच विषय आपण घेऊया, इव्हन दो की एव्हरीबडी नोज दिस सब्जेक्ट. नवखा काही नाही, पण वेगळ्या वेगळ्या प्रकारे मांडण्याची एक कला असते आणि म्हणून म्हटलं, की आपण ह्याच विषयावर बोलूया आज. आणि श्री लक्ष्मण सरांचा फोन मला मला वाटतं बुधवारी आला, की "मा तुम्ही सत्संग घेता का?" म्हणून. तर मी म्हणाले, की "ओके, माझा आवडीचाच विषय आहे नेहमी आणि चालेल आणि मग कोणता विषय घ्यायचा तुम्ही निवडा," असं ते मला म्हणाले. तर मी म्हटलं, की "ठीक आहे." आधी मी म्हणाले, की केमिस्ट्री विषयावर बोलूया. केमिस्ट्री म्हणजे प्युअर केमिस्ट्री नव्हे, स्वयंपाकघरातील रसायन. एक इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो मी नक्कीच कधीतरी पुन्हा घेईन. स्वयंपाकघरातील रसायन हा विषय माझ्या आवडीचा आहे आणि मला असं आवर्जून वाटतं, की आपण सर्वांनी रसायनशास्त्र स्वयंपाकघरातील समजून घ्यावं. त्याच्यावर आपण पुन्हा कधीतरी बोलूया. सो आपण थोडे 1-2 भजनं घेऊयात. उषामा चालेल का? हो हो, चालेल, घ्या. ओ ओ ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु. ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. चिन्मय सद्गुरु सच्चिदानंद गुरु. चिन्मय सद्गुरु सच्चिदानंद गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. कमल नयन गुरु सच्चिदानंद गुरु. कमल नयन गुरु सच्चिदानंद गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु. ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. परमहंस गुरु सच्चिदानंद गुरु. परमहंस गुरु
सच्चिदानंद गुरु, सच्चिदानंद गुरु, सच्चिदानंदा, सच्चिदानंद गुरु, सच्चिदानंदा. ऋषी प्रभाकर सच्चिदानंद गुरु, विश्वेश्वरय्या सच्चिदानंद गुरु, शृंगेरी जगद्गुरु सच्चिदानंद गुरु, शृंगेरी जगद्गुरु सच्चिदानंद गुरु, सच्चिदानंद गुरु, सच्चिदानंद, सच्चिदानंद गुरु, सच्चिदानंद. ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु, ओम गुरु जय गुरु सच्चिदानंद गुरु, सच्चिदानंद गुरु, सच्चिदानंद. कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण मुरली मनोहर नंदलाला, कृष्ण मुरली मनोहर नंदलाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण मुरली मनोहर नंदलाला, कृष्ण मुरली मनोहर नंदलाला, नंदलाला 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 येदु नंदलाला, नंदलाला 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 येदु नंदलाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण मुरली मनोहर नंदलाला, कृष्ण मुरली मनोहर नंदलाला, नंदलाला 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 येदु नंदलाला, नंदलाला 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 येदु नंदलाला, नंदलाला 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 येदु नंदलाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला. जय गुरुदेव. विषयाला आपण स्पर्श करूया. जीवन जगण्याची कला ही आपापली आपण ठरवायची आहे. प्रत्येकाच्या जीवनाच्या वळणावर अनेक टप्पे आहेत आणि त्या टप्प्यांना पार करून आपल्याला हा प्रवास सातत्याने चालू ठेवायचा आहे. त्यामुळे एक काही नियम, काही गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजेत आणि त्या आपल्या जीवनात अंमलात आणल्या पाहिजेत. आणि आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान अवगत आहे SSYच्या माध्यमातून. आपले सुनीलजी नेहमी सांगतात षटसंपत्ती जपली पाहिजे. आपण संपत्ती सगळी खूप जपतो. सोने, चांदी, डायमंड, हिरे मोती, गाड्या, बंगले, अनेक पैसा, अशा सर्व गोष्टींना आपण खूप प्राधान्य देतो आणि त्या गोष्टींचे जतन करतो आणि जीवाच्या पलीकडे त्याची राखण करतो. पण ऍक्च्युअली आपल्याला सर्व गोष्टी ह्या आहेतच, त्या राखल्याच पाहिजेत. पण एक मोठी संपत्ती आहे आणि ती आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला ती माहित नाही की कशी मिळालेली आहे आणि ती कुठे ठेवलेली आहे. ती कुठे ठेवलेली आहे, कशी मिळालेली आहे, ते आपण कसं जपायचं, आज आपण ते बघूयात.
प्रथम मी आपल्याला असं सांगेन की शटसंपत्ती हे काय, कोणते शब्द आहेत. आधी फक्त नावं मी घेते या ठिकाणी. तर मी पहिलं नाव घेईन शटसंपत्ती मधलं, आणि त्या नावाचा उल्लेख केल्यानंतर त्याचा इथं मी थोडस खुलासा पण करेल. आणि ती नावं मी आता आपल्याला सांगत आहे. पहिलं नाव शम, दुसरं दम, तितिक्षा, उपरती, समाधान आणि श्रद्धा. शम, दम, तितिक्षा, उपरती, समाधान आणि श्रद्धा हे 6 संपत्ती आपल्याला मिळालेल्या आहेत, किंबहुना आपण कमावलेल्या आहेत, किंवा आपण कमवूया. जर विसर पडला असेल किंवा आत्ताच आपण ऐकत असाल तर आपण हे कमवू शकतो, ह्याचं ज्ञान घेऊ शकतो. त्या ज्ञानाचा नेहमी नेहमी परिपाठ हरिपाठ करून आपण संग्रही आणू शकतो आपल्या दैनंदिनीमध्ये आणि साठवण करू शकतो याची. फक्त करायचं आहे हे निश्चित आहे. तर आपण पहिला शब्द घेऊया. पहिला शब्द आहे शम. शम शब्दाचा अर्थ असा असतो की मनाची दिशा आणि मनाला एकाग्र करणे किंवा मनाची एकाग्रता वाढवणे, मनाची निगा राखणे. किती अवघड आहे हो, किती अवघड आहे. कारण मन कुठं आहे हेच माहिती नाहीये आपल्याला. कुठं आहे मन? डोळे कुठे आहेत, नाक कुठं आहे, तोंड कुठं, दात कुठे, हात पाय पंचेंद्रिये पूर्ण शरीराचे अवयव आपण बोट दाखवून सांगू शकतो. मन कुठं आहे? कुठं आहे मन? आपल्याला हे अवघड आहे ना. ठीक आहे बाबा, मनाची निगा राखूया, मनाला एकाग्र करूया, मनाची समाधान होईल असं आपण वागूया वगैरे आपण बोलतो, पण आहे कुठं ते? किती अवघड आहे. म्हणजे त्याचा शोध घेणे आणि त्याला जपणे माहीत नसताना, दिसत नसताना, तर ही मोठी अवघड गोष्ट आहे. पण सिद्ध समाधी योगाच्या माध्यमातून आपल्याला याचा शोध लागलेला आहे. आता बघा, थोडक्यात मी उदाहरण देते. जर उषा मानी किंवा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला कोणी विचारलं की बाई तुमचं नाव काय आहे, तर आपण हृदयाकडे बोट किंवा हात असा नेतो आणि म्हणतो की माझं नाव अमुक अमुक आहे, है ना. म्हणजे कुठेतरी हृदयाकडे आपण त्याचा दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपला असतो. पण ह्याचा अर्थ असा नव्हे किंवा नाहीच आहे मुळी की मन हृदयात आहे. नाही. मनाची जागा, मनाचं स्थान असं थेरॉटिकली वाचनातून किंवा आपल्याला सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे मेंदूमध्ये. बर का, मनाची जागा मेंदूमध्ये आहे, असते. आता मोठा बिकट प्रश्न आहे की नाही आपला. आपण एका दुश्मनाला घेऊन दररोज जगत आहोत असं मी म्हणेल. आपल्याला आश्चर्य वाटेल किंवा कदाचित वाटेल आश्चर्य की दुश्मनाला घेऊन दररोज जगतो म्हणजे काय म्हणायचं यांना. तर आपल्या मनाला सोबत घेऊन आपण जगत आहोत. कॅन यू इमॅजिन? आणि तो आपला मोठा दुश्मन आहे. आपण बाहेरच्या दुश्मनांची लिस्ट करतो, बचाव करतो, त्याच्यापासून अनेक युक्त्या लढवतो की नकोय आपल्याला, इथं नको, तिथे नको, त्याच्याकडे जाऊ नको, त्याला बोलू नको, व्हॉट एव्हर दॅट वी आर डुईंग ॲज अ कॉमन मॅन. पण ह्या दुश्मनाचं करायचं काय? याला कोणतं इंजेक्शन द्यायचं म्हणजे तो गप्प बसेल? कुठून ते इंजेक्शन आणायचं आहे आणि ते कोण इंजेक्शन तयार करणार आहे? ह्या सर्व गोष्टी खूप गमतीशीर आहेत, खूप मजेशीर आहेत
आणि याचा आपण विचार नक्कीच केला पाहिजे. मग काय करूया, एक शस्त्र आपल्याला मिळालेलं आहे आणि ते शस्त्र यशस्वाय मध्ये आपण दररोज प्रॅक्टिस पण केलेलं आहे. त्या शस्त्र कसं चालवायचं. आपण आता पुन्हा म्हणू शकता की यशस्व्यामध्ये शस्त्र चालवायला शिकवतात का? हो. जे शस्त्र दिसत नाहीत आणि तुम्हाला भेडसावतायत ते कसे चालवायचे हे यशस्व्यामध्ये आपण शिकलो आहोत. जसं की आता मन. सो मनाला कोणत्या शस्त्राने दडपवायचं, घाबरवायचं, सांभाळायचं, त्याचे लाड प्यार करायचे, कुरवळायचं, हे आपण शिकलो आहोत. आणि ते शस्त्र म्हणजे मेडिटेशन. सो मेडिटेशन करून आपण आपल्या मनाची एकाग्रता वाढवू शकतो, त्याची दिशा निश्चितपणे ठरवू शकतो, ताब्यात आणू शकतो, किंवा आपण थोडस मनाचं वर्चस्व, ज्या मनाच्या हालचालीचा वेग कमी करू शकतो. चंचल मन हे शिथिल करण्याचं काम मेडिटेशन मधून केलं जातं. पण हा प्रश्नच आहे पुन्हा की आपण त्रिकाल संध्या करतो का? सनराईजला मेडिटेशन, माध्यानाला मेडिटेशन आणि सनसेटला मेडिटेशन, याला त्रिकाल संध्या म्हटलेलं आहे. पण हे जमतंय का? आपण हे त्रिकाल संध्या अचूकपणे पकडतोय का, करतोय का? जाऊ द्या, त्रिकाल संध्या जाऊ दे. कुठले असे बंधन नको आहेत आपल्याला मेडिटेशनसाठी. सहज मेडिटेशन तरी आपण करतोय का, प्रॅक्टिस आणतोय का प्रॅक्टिसमध्ये? की बसा चक्क वज्रासनात, इफ इट इज पॉसिबल ओके, नसेल तर सुखासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ पाहिजे, डोकं टेकलेलं नाही पाहिजे भिंतीला किंवा कुठल्या आधाराला, आणि डाव्या हातावर उजव्या हाताची अशी उलटी घडी, तळहात वरती, असं करून शांतपणे आपल्याला 15 मिनिटे बसायचं आहे. आणि मग आपल्याला पुढे मी सांगत नाही, सगळ्याच गोष्टी आपण साधक आहोत, आपल्याला माहित आहे की पुढे काय कशा स्टेप्स असतात आणि त्या काय करायच्या आहेत, आणि ब्रीदिंग कसं ठेवायचं आहे, जाणून बजून ब्रीदिंग कडे लक्ष द्यायचं नाही, वगैरे वगैरे. पण हे एकदा करून होत नाही, पण एका दिवशी नक्की होतं, राईट? पण हे केलं पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे. आणि दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपण मेडिटेशन आणलो किंवा करत राहिलो तर मात्र शम ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळेल आणि कुठेतरी मनाला आपण थोडस शिथिल करू शकतो, राईट? सो आपण हे करूयात, किंवा काही साधक नक्कीच करत असतील आणि काही साधक वेळेअभावी त्यांच्या धावपळीच्या शेड्यूल मध्ये करू शकत नसतील, तर आजपासून पुन्हा त्यांनी ते करायला सुरुवात करावी. इज अ व्हेरी गुड अँड नो मनी रिक्वायर्ड फॉर इट. पैशाची आवश्यकता नाही, आपण सहजपणे करू शकतो. चालता बोलता सुद्धा म्हटलं जातं की मेडिटेशन करावं, म्हणजे त्या अवस्थेत राहावं. सो कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 मिनिटे आपण काढूच शकतो. खुर्चीत बसूनही मेडिटेशन करू शकतो, सुखासनात बसलंच पाहिजे असं नाही. आपण म्हणतो पण ऑफिसमध्येही आपल्याला असा वेळ निघतो. काही जणांना केबिन्स असतात, काही जणांना क्युबिकल्स असतात, काही जणांना कंपार्टमेंट दिलेले असतात. एक एक मिनिट, एक एक सेकंद आपण काम करतो असं नाही. 10 ते 12 मिनिटं आपण काढूच शकतो. सो दैनंदिन जीवनामध्ये आपल्या व्यापामधून वेळ काढून आपण हे नक्कीच साधूया आणि हे करूया. मेडिटेशन लागेलही किंवा नाही लागेलही, पण बसण्यास आपण कधी विसरू नये. कधी मेडिटेशन खूप सराव झाला असेल आपला, आपण नेहमी सरावामध्ये असाल, सातत्याने मेडिटेशन करत असाल, तर इट्स सफिशियंट 10 मिनिट. आणि मेडिटेशन लागलंच पाहिजे असा आपला आग्रही नसू नये. 10 मिनिटं, 12 मिनिटं, कमीत कमी 15 मिनिटं आपलं ठरलेली वेळ आहे. आपण बसूच शकतो, डोळे बंद
पाठीचा कणा ताठ, डोकं भिंतीला टेकलं नाही पाहिजे, खुर्चीला टेकलं नाही पाहिजे. आणि जर खुर्चीत बसत असाल तर डाव्या पायावर उजवा पाय आणि हाताची घडी आपण पुढे आपल्या मांडीवर ठेवून हे मेडिटेशन करूच शकतो. सो जर मेडिटेशन आपण करत राहूया तर मग आपण एकाग्रता वाढवू, मनाची दिशा पण आपल्याला पटकन मन असं चंचल राहणार नाही. कुठल्याही गोष्टीची मनाची दिशा मीन्स कुठल्याही करायला घेतलेल्या गोष्टीची दिशा किंवा कृती किंवा विचार जे आहेत त्या विचाराचा गोंधळ जास्त राहणार नाही. कमी विचार फिल्टर होऊन कमी विचार येतील आणि त्यातले काही जे आवश्यक आहेत तेवढेच विचार आपल्याला पुढे कामामध्ये आणता येतील. अशा पद्धतीने आपला वेळ कमी लागेल. सो डू इट फ्रॉम टुडे. सेम शब्दाला आपण जपूया. दुसरा शब्द मी घेईन तो म्हणे दम. दम द्यायचा तर तसा दम नाही. आपल्याला कुणाला दम द्यायचा नाहीये, रागवायचं नाहीये, पण पंचेंद्रियांना मात्र ताब्यात ठेवायचं आहे. इथे मात्र दम द्यायचा आहे. कुणाला? पंचेंद्रियांना दम द्यायचा आहे, त्यांना ताब्यात ठेवायचं आहे. आपण म्हणाल की कसं ठेवायचं? जसं की आता पोट भरलेलं आहे, आपलं जेवण झालेलं आहे रीतसरपणे, आणि त्यानंतरही कोणी पंचपक्वानाचं ताट आपल्या समोर आणलं आणि खूप स्वादिष्ट असे पदार्थ, रुचकर असे पदार्थ, सुगंध नाकात जातोय आणि आपल्याला आता मन सांगायला लागले मेडिटेशन करत नसल्यामुळे, चंचल आहे की खा, की आपण पुन्हा खातो. राईट? सूचना कोणी दिल्या, कोणी ते सुगंधाचा स्वाद घेतला आणि कसं ते भाग सोडा. पण आपल्या जिभेवर नियंत्रण बिलकुल राहत नाही अशा वेळेला, आणि आपण रीतसर फुल जेवण झालेलं आहे तरी सुद्धा पुन्हा लाडू, काहीतरी एखादं छान मस्त स्वीट असं पुन्हा घेतो आणि पुन्हा समोरून आग्रही असा असतो की ठीक आहे, जेवण झालेलं आहे ना तुमचं, हरकत नाही, फक्त स्वीट घ्या. राईट? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आयुर्वेदामध्येही ज्ञान मिळालेलं आहे की स्वीट हे जेवणाच्या आधी खावं, जेवण झाल्यानंतर नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत आणि त्या आपण सांभाळल्याच पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी अशा पण होत नाहीत. शक्यतो जनरली असं म्हटलं जातं, जेवण झालंय ना, हरकत नाही, स्वीट घ्या ना थोडस, काय हरकत आहे, स्वीट घ्या. ओके. म्हणजेच काय की जिभेवर नियंत्रण नाही राहत आपल्या, आणि म्हणून पुन्हा ते आपण खातो. सो दम मध्ये काय शिकायचं आपल्याला? जिभेला दम द्यायचा आहे की जेवण झालेलं आहे, खामोश, गप्प बस, खायचं नाहीये आपल्याला ते. आणि हे मनाने सांगितलं पाहिजे आणि मनाला आपण आधी प्रगल्भ केलं पाहिजे आता सांगितल्याप्रमाणे. सो मनाने सूचना दिल्या पाहिजेत, म्हणजे कडक सूचना की नाही खायचंय आपल्याला, तू खाल्लं नाही पाहिजे, तुझं जेवण झालेलं आहे. आणि दम मध्ये काय केलं पाहिजे? आपण पंचेंद्रियांना दम दिलं पाहिजे की ठीक आहे, झालंय तुझं जेवण, गप्प राहा. सो असं जर करायचं असेल, इंद्रियांना दम द्यायचा असेल, तर आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज घेतलं पाहिजे, दम कसं द्यायचं आणि त्यांना कशा पद्धतीने आपण ताब्यात ठेवायचं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा तेच आहे, ध्यान, धारणा, समाधी ह्याचा सराव करणे, प्रॅक्टिसमध्ये आणणे आणि सत्संगमध्ये राहणे आणि सगळ्या चांगल्या गोष्टीचा विचार करणे. तर ह्या सर्व गोष्टी एकाच्या नंतर एक अशा शिडी आहेत ह्या. तर एक शिकून दुसरी आली, दुसरी शिकून तिसरी आली असं होत नाही. आणि हे काही असं एका नंतर आता पहिला पाठ हा सेम झाला, दुसरा पाठ दम झाला, असं नाहीये. सो ह्याची एक रचना आहे शरीरामध्ये. आपल्या शरीराला, आपल्या पूर्ण दैनंदिनीला, आपल्या पूर्ण जगण्याला ही एक यादी आहे: शम, दम, तितिक्षा, उपरती, समाधान आणि श्रद्धा. तर हे षटसंपत्ती ही ह्याची क्रोनॉलॉजी ठरलेली आहे की आधी मन, नंतर पंचेंद्रिय आणि नंतर मग सगळ्या गोष्टी. सो ही जी सीडी आहे ना, ह्या सीडीची रचनाच तशी केलेली आहे की आधी कुठलं इंद्रिय किंवा कुठल्या गोष्टी केल्या तर मन ताब्यात राहील, आणि मन ताब्यात राहील तर मग पुढे पंचेंद्रिय कशी हळूहळू आपापल्या कामाला लागतील आणि जे योग्य आहे तेच काम करतील किंवा योग्य आहे तेच पाहतील,
योग्य आहे तेच सुंकशील, किंवा योग्य जे वाटतंय किंवा योग्य आहे असं वाटतं तेच ऐकतील. सो ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू साधनेतून आपल्याला आपसूक मिळतात. म्हणजे इतक्या इझिली मिळतात ते, पण साधना आपली सातत्याने केली गेली पाहिजे. सो नो मनी रिक्वायर्ड, नो एक्स्ट्रा टाइम रिक्वायर्ड. आपल्याला जे टाइम मिळालेला आहे त्याच टाइम मध्ये ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. फक्त आठवण ठेवून आवर्जून तेवढा वेळ काढून आपल्याला ते करणं आहे हे महत्वाचं आहे. सो केलं पाहिजे, केल्याने होत आहे रे, ते केलेच पाहिजे, असं जे आपण म्हणतो त्याप्रमाणे हे केलं पाहिजे. आणि मनाचंही असंच आहे, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आधी मनाला प्रसन्न ठेवा. आपण बाहेरच्या जगात वावरत असताना प्रसन्न आपण इतरांना कसं ठेवायचं, आपलं घर कसं प्रसन्न ठेवायचं, आपण कसं नीट नेटकं राहायचं, ह्या सर्व गोष्टी आवर्जून करतो, हे सुद्धा केलं पाहिजे. पण त्याबरोबरच आपल्या दुश्मनाला, आपल्या आतल्या दुश्मनाला, मनाला सुद्धा प्रसन्न ठेवलं पाहिजे. त्याला आधी शांत केलं पाहिजे. तर मग पुढच्या सर्व गोष्टी सोपस्कर होतील, सोयीच्या होतील, इझी गोईंग होतील. तर हे झालं दुसरा शब्द दम बद्दल. पुढे वळूयात आणि पुढे वळताना तिसरा शब्द आहे तितिक्षा. 3 स्तरावरच हे आपल्याला मिळालेला शब्द आहे. शारीरिक पातळीवर, वैचारिक पातळीवर आणि मानसिक पातळीवरच संतुलन, समतोल राखणे, त्याला तितिक्षा म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, शारीरिक, मानसिक, वैचारिक ह्या 3 पातळ्या आहेत, वेगळ्या वेगळ्या लेवल्स आहेत. तर ह्या 3 वेगळ्या वेगळ्या स्तरावरच समतोल राखणे, याला तितिक्षा शब्द आहे. आता इथेही पुन्हा आपण म्हणाल की हे कसं साधायचं. सहनशीलता मिळेल याच्यामुळे. मग ही सहनशीलता सगळ्यांनाच हवी आहे. सहनशक्ती वाढव, सहन कर, होत असतं, असं झाल्याने असं होणारच, सहन कर, असं आपण ऐकत असतो. सहन कर, सहनशक्ती वाढव, सहनशील हो, असं आपण ऐकत असतो. शब्द फार सोपा आहे, सहनशील हो, सहन कर, सहनशक्ती वाढव. पण अरे कसं, प्रश्न हा येतो पुन्हा की हाऊ, इन व्हॉट वे अँड वेन, हो ना. सो तितिक्षा, शारीरिक, मानसिक, वैचारिक, पुन्हा आपल्याला SSY मध्ये सगळ्या गोष्टी आपण शिकलो आहोत. आपण ऍडमिशन घेतलं KG मध्ये आणि झालो PG, आणि हे शिकलो आपण SSY मध्ये. SSY ने आपल्याला शिकवलेलंच आहे की शारीरिक लवचिकता कशाने येणार, फ्लेक्झिबिलिटी, योगासन करा, श्वासावर नियंत्रण, प्राणायाम करा, मनाला समाधान करायचं आहे, ध्यान करा. सो व्यायाम, योगासन, प्राणायाम आणि ध्यान हे केल्याने तितिक्षा मिळते. तितिक्षा कुठे मिळते? तितिक्षेचा काही बाजार नाही आहे, मार्केटमध्ये दुकान नाही आहे. सो तितिक्षा मिळण्यासाठी ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतील. प्राणायाम, योगासन, मेडिटेशन, व्यायाम. व्यायाम वेगळा आणि योगासन वेगळे. सो व्यायामाने शरीर फ्लेक्झिबल राहतं. म्हणजे एकूणच वेगळ्या प्रकारची व्यायाम आहेत, त्यात मी शिरणार नाही, त्याचं ज्ञान तुम्हाला सर्वांना अवगत आहेच. ॲरोबिक्स आहेत, जिम आहे, है ना, स्केटिंग आहे, ट्रेकिंग आहे, सर्व गोष्टी ह्या व्यायामात येतात. योगासनामुळे प्रत्येक अवयवाला तुमच्या फ्लेक्झिबिलिटी मिळते. सो योगासन अतिशय उत्कृष्ट, उत्तम असं आपलं
शारीरिक लवचिकता मेंटेन करतं. सो योगासनं करूयात आपण. सरळ साधे योगासनं आहेत, आपल्याला SSY मध्ये शिकवलेली आहेत, आपणही शिकलो आहोत. हलासन पर्यंत जर कोणी जाऊ शकत नसेल, वयाच्या मानाने ही व्यायाम करावीत आणि जे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली आहेत तीच करावीत. जास्त वेगळी करायला जाऊ नयेत. प्रत्येक वयानुसार ती आसनं आहेत. सहज आसनं आपण करूयात. भुजंगासन करू शकतो, है ना. म्हणजे सरळ सरळ साधे वक्रासन, धनुरासन, ह्या सगळ्या साध्या गोष्टी सरळ करू शकतो, तेवढी आसनं आपण करूया. आणि मेडिटेशन तर आपण सहजपणे करू शकतो. प्राणायाम आपण दररोजच करत आहोत. प्राणायामाने श्वासोश्वासाची गती नियंत्रित होते आणि चांगल्या पद्धतीने सर्व अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि आपण तल्लख राहतो, उत्साही राहतो आणि प्रसन्न राहतो. आपला किमान 1 दिवसाचा तो काळ, वेळ आणि कामं सगळी चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू शकतो. सो 1 दिवसाचा प्राणायाम, योगासनं, व्यायाम, व्हॉट एव्हर यू आर डुईंग, डू इट. तेवढा दिवस आपला मस्त मस्तच जातो. एकदम भारी. सो शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर आणि वैचारिक पातळीवर तर आपण चांगलं वाचन करूया, चांगली पुस्तकं वाचूया, बुद्धीचा विकास करूया, वेगवेगळ्या रेसिड्युअल वाईट विचारांना तडा देऊया, त्यांचा संग्रह कमी करूया, वाईट विचारांना थोडी कमी जागा देऊया, किंबहुना देऊच नकोया. राईट. चांगले विचाराचा संग्रह करूया, साठवण करूया, सत्संगामध्ये राहूया, समविचारी आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये राहूया. सो त्याच्यामुळे सुद्धा वैचारिक पातळी वेगळ्या पद्धतीची होते, सुदृढ होते. पौष्टिक विचार आपण मेंदूला देऊया. पौष्टिक मीन्स खाण्याच्या पदार्थाचा पौष्टिकपणा नव्हे, तर चांगले विचार. मेंदूला पण वेगवेगळे व्यंजन लागतात हो. आपल्याला कसं लागतं, दररोज वेगळं वेगळं लागतं ताटात, तसं मेंदूलाही वेगळं वेगळं खाद्य लागतं. रोज आपलं उठलं सुटलं तेच विचार आणि तेच सगळं भुरसटलेले पदार्थ जर मेंदूला तुम्ही दिले खायला, तर मेंदू पण शिनून जाईल, थकून जाईल. काय रोज रोज हा माणूस हेच विचार करतोय. आणि मग तो शिनला की तुम्ही शिनले आणि मग थकवा येतो, झोप येते, जांभया येतात, काम करावंसं वाटत नाही, ऑफिसला जावंसं वाटत नाही, उठावंसं वाटत नाही, बोलावंसं वाटत नाही, वगैरे वगैरे ह्या गोष्टी होतात. सो हे का होतं, कशामुळे होतं, ह्याचा विचार जर आपण केलो आणि खोलात गेलो, तर खालून वर आणि वरून खाली जर आपण असं मोजत आलो, तर आपल्याला कारणं सापडतात. आणि म्हणून हे सगळं होण्याआधीच आपण चांगले विचार ठेवूया. चांगले विचार ठेवूया नाही, चांगले विचार आणूया. मेंदूला सवय तशी लावा की चांगल्या विचाराच्या पोषकत्व वाढव, चांगल्या विचाराचं पोषण कर. राईट. सो चांगले विचार जर आले तर कृती चांगली घडते. कृती चांगली घडलं तर कार्य चांगलं होतं आणि कार्य चांगलं झालं तर व्यवस्थित लोक त्याचं उहापोह करतात, नाव घेतात आणि मग तुम्हाला प्रसिद्धी मिळते. सो चांगल्या कामामुळे नाव होतं, नावामुळे प्रसिद्धी मिळते. आणि चांगलं काम तेव्हाच होतं जेव्हा विचार चांगला असेल. आणि विचार चांगला तेव्हाच येतो जेव्हा मेंदू सुपीक आहे. मेंदूला तुम्ही ताब्यात ठेवलेला आहे आणि मेंदूला तुम्ही एक वळण लावलेलं आहे त्या पद्धतीचं. सो वैचारिक पातळीवरती आपण सहजपणे, अगदी सहजपणे बरं का, म्हणजे काही वेगळं काही करायचं नाहीये. वाईट विचाराला फेकून द्या, चांगले विचार सोबत ठेवा. हे सहज करू शकतो आपण आणि वाईट चांगलं आपल्याला नक्कीच कळतं. सो चांगल्या विचाराची साठवण, चांगले सत्संगी सोबत राहूया, सत्संगामध्ये राहूया, मित्रमैत्रिणीच्या सोबत राहताना चांगल्या विचाराचाच उहापोह करूया. आणि हे आपण सहजपणे करू शकतो बिकॉज वी आर लर्नेड पीपल्स. आणि आपल्याला काही पुन्हा ते सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. सो वैचारिक लेवलवर विचार चांगले शुद्ध ठेवूया, चांगले ठेवूया, ज्याने समाधान वाटेल आपल्याला मनाला. चांगले विचाराची जोपासना सहज करू शकतो. सो शारीरिक, मानसिक आणि वैचारिक पातळीवर आपण हा समतोल नक्कीच राखू शकतो.
आपण फक्त प्रॅक्टिसमध्ये राहूया. कोणत्या? सिद्ध समाधी योगा इज द कॅप्सूल, इज द मेडिसिन गिवन फॉर आवर डे टू डे लाईफ. सो टेक वन कॅप्सूल एव्हरी डे. द कॅप्सूल ऑफ प्राणायामा, योगासना, एक्सरसाइज, मेडिटेशन, सत्संग, ओके, भजन, सिंग द सॉन्ग, भजन म्हणा, आवडीचे गाणे म्हणा. अरे खूप हिलिंग पॉवर आहे त्याच्यामध्ये. मस्त केव्हाही मनात आलं की मस्त भजन म्हणा, बस दॅट गिव्ज यू अ व्हेरी गुड सॅटिस्फॅक्शन. सो ह्या सर्व गोष्टी आपल्या जवळ आहेत. हो, आपल्या जवळ बटुवा आहे, मोठा बटुवा. तो बटुवा आणखीन आणखीन एक्सपांड करा, आणखीन आणखीन मोठा करा. आणि ते मोठं करण्यासाठी आपल्याला सत्संगामध्ये राहावं लागणारच आहे. चांगले विचार मिळण्यासाठी चांगले व्यक्ती लागतात, समविचारी लोक लागतात. आणि समविचारी लोक हे काही शोधून सापडत नाहीत, ते एका छताखाली आपोआप येतात. आणि ते एक छत म्हणजे सत्संग आहे. आपल्याला शोधायची आवश्यकता नाही. सत्संगामध्ये या. सत्संगात आलेले सर्वच जण हे सत्संगी असतात. आज 20 लोक आहेत पार्टिसिपंट्स, हे सगळे समविचारी आहेत. माझ्यासाठी 20 लोक आज मला समविचारी मिळालेले आहेत. आणि मी ह्या लोकांच्या सोबत आहे, साधकांच्या सोबत आहे. मी त्यांच्या सोबत, ते माझ्या सोबत. 20 लोकांची फॅमिली आज मी मिळवली. काय करावं लागलं मला? फक्त लक्ष्मणजींना म्हणावं लागलं की हो घेईन मी सत्संग. आणि दुसरं काय करावं लागलं? 7 वाजता सगळी तयारी करून ऑनलाईन कॅमेऱ्यासमोर यावं लागलं. आणि ते मी सहज करू शकले. काही वेगळ्या गोष्टी करायची गरज नाही पडली मला. राईट? पेट्रोल टाका, गाडी चालू करा, थंडीचे दिवस गाडी चालत नाही, चालवत नाही किंवा चालू होत नाही, किंवा तिथं जायचं आहे, 7 हिलला जायचं आहे, कुठल्या तरी केंद्रात जायचं आहे, ही धावपळच नाहीये ना, सहज आहे ना हे. सो आज मला घरी बसून आपण 20 जण मिळाले की नाही सांगा? मी घरीच आहे ना माझ्या. काय केलं मी? काहीच नाही केलं. पण हे 20-22 लोक मिळाले. अजून 1-2 लोक जॉईन होतील किंवा झाले असतील, निघून गेले असतील, काय जे असतील. पण आता मला स्क्रीनवर 20 लोक दिसत आहेत. म्हणजे 20 लोक आता करतायत अटेंड सत्संग. हे माझे आहेत, मी त्यांची आहे. सो 20 लोक, कॅन यू इमॅजिन? मिळतात का रस्त्यावर चालताना? आपण फोन केलं तरी कोणी 20 जण येतील का? की ये रे बाबा आपण सत्संग करू, ये रे बाबा आपण विचार करू, काहीतरी चांगलं काम करू. नाही येणार कोणी. कोणी येत नाही 20 जण एकदम. सो ओनली द वे टू गेट द सेम थॉट पीपल्स, दॅट इज सत्संग. तर एका छताखाली येण्याचं एक उत्तम साधन आहे. तर आपण सत्संगामध्ये राहूया. सो आपण 3 शब्द पाहिले, शम, दम, तितिक्षा. राईट? राईट? येस. रिस्पॉन्स करत जा. थोडस थंब दाखवा, किंवा तुम्ही काही यस असं पण एक स्माइली दाखवू शकता, स्माइली दाखवू शकता. शम, दम, तितिक्षा. ओके, शम, दम, तितिक्षा. 3 शिडी चढलो आपण. आपण आता 4थ्या शिडीला जाणार आहोत. किंबहुना आपण आधी सांगितल्याप्रमाणे उपरतीकडे आलेलो आहोत. सो उपरती शब्दाचा अर्थ आधी सांगते मी. उपरती शब्दाचा अर्थ सांगते मी. आणि तो अर्थ आहे आपल्याला पाहिजे, आणि आपण नेहमी तडफडतो, व्याकुळ होतो घेण्यासाठी. आणि तो शब्द आहे आपण ज्याच्यासाठी ह्या जीवनामध्ये संघर्ष करत आहोत रोज. ओनली फॉर दॅट पर्टिक्युलर वर्ड, दॅट फिलिंग. आणि ते म्हणजे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, उपरती शब्दाचा अर्थ आहे आनंद. आनंदी व्हायचा आहे, आनंदी राहायचा आहे, आनंद मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, आनंद 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 मिळाला पाहिजे. सो आनंद 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 असं म्हणून मिळतं का आनंद? नाही. उच्चार करून मिळतो का आनंद? नाही. मिळवावा लागतो. कसं? करा ना हे सगळं, आनंद मिळणार. अरे
एक भाकरीची भूक आहे, चतकोरच भाकर आहे आणि लक्ष्मणजी म्हणतायत की मलाही भूक लागली आहे, तर मी म्हणलं आपण थोडी थोडी खाऊया. तेवढ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक भाकरीची भूक भागेल हो. आपण घेतो कसं त्याच्यावर अवलंबून आहे. आणि कमीमध्ये कसं शांत राहायचं आणि कमी मिळालं तर कसं आनंदी राहायचं हे आपल्याला ह्या सर्व गोष्टी केल्याने मिळणार आहे. शम, दम, तितिक्षा. है ना? हे आपण आता केलं पाहिजे. थोडे में गुजारा. है ना? म्हणजे हॅपी विदाऊट रिझन हे राहायला आपण आता शिकलं पाहिजे. वयोमानाने तर आपण ते शिकलंच पाहिजे. ठीक आहे दुःख झालंय, ठीक आहे काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाही, ठीक आहे रिझल्ट आला नाही, ठीक आहे समथिंग पर्सेंटेज कमी आलं, ठीक आहे मला आज गोष्ट काही करायची होती ती झाली नाही किंवा मिळाली नाही, मिळाली पण नीट झाली नाही वगैरे, वाटेवर वाटेवर वाटेवर. सो हॅपी विदाऊट रिझन. ओके, लेट गो, ऍक्सेप्ट ऍज इट इज, आपले SSY चा मंत्र. पण ते सुद्धा मित्रांनो मैत्रिणींनो ऍक्टिव्हली ऍक्सेप्ट, पॅसिव्हली नाही. मला गुरुजींचं एक उदाहरण खूप आवडतं, सुनीलजीचं. आणि ते उदाहरण म्हणजे गुरुजी म्हणायचे ऍक्सेप्ट ऍज इट इज. है ना? ऍक्सेप्ट द मुमेंट ऍज इट इज. झालंय, ठीक आहे, ऍक्सेप्ट करा, पुढे ते होऊ नये याचा विचार करा आणि त्याच्याप्रमाणे मार्गक्रमण करा, म्हणजे सोल्युशन सापडेल. तर सुनीलजी म्हणायचे समजा गर्दीच्या ठिकाणी एक हॉलमध्ये गर्दी गच्च ठिल्ल भरलेला हॉल आहे आणि तिथे स्नेक आला, साप आला. तर गुरुजी खूप छान सांगतात त्यांच्या शैलीमध्ये, मला नाही सांगता येणार तसं, पण मला ते उदाहरण प्रचंड आवडलेलं आहे. मग गुरुजी म्हणतात की ऍक्सेप्ट ऍज इट इज असं म्हटलेलं आहे आपल्याला गुरुजींनी. आलाय साप येऊ द्या, बसू द्या, असं जर म्हटलं तर मस्तपैकी चुम्मा देऊन जाईल. हो ना? असं सुनीलजी म्हणतात. सुनीलजींचा शब्द आहे हा. ओके, पण म्हणजे ऍक्सेप्ट ऍज इट इज तुम्ही तर सांगितलं होतं गुरुजी, असं नाही. सो ऍक्सेप्ट ऍज इट इज मीन्स आलेला क्षण ऍक्सेप्ट करून ऍक्टिव्हली त्याच्यावरती मात करायची, म्हणजे सोल्युशन सापडवायचं आणि ते आपोआप मिळतं आणि मग पुढे जायचं. त्याच्यावरच गोंडे घोडत बसणे म्हणतात ना, की आपलं चिवटत चिवटत बसायचं तेच तेच, असं नाही करायचं. त्यावेळेला त्या क्षणाला ते ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. सो उपरती मीन्स आनंदी राहणे, आनंदी विदाऊट रिझन. आनंद कसा आहे मित्रांनो, हे काय असं पटकन टेबलावर पडलेली वस्तू नाही की घे आणि आनंदी हो, असं नाही. आनंद 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 खूप खाली दिलेला आहे आपल्याला देवाने. ते आपण SSY मध्ये शिकलोच आहोत. आणि त्याचं मी फक्त थोडस टच करते, उहापोह करते आणि पुढे जाते. आनंद फार शेवटी आहे मित्रांनो, फार शेवटी. असे पंचकोश आहेत आपल्याला मिळालेले, है ना? पहिला मिळालेला कोश म्हणजे अन्नमय कोश. मस्त जगा, शिरा खा, खीर खा, पोहे खा, टमक ढमक सगळं खा, खा 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 खा. अन्नमय कोश मिळालेला आहे, भरपूर मिळते. आणि आता तर आणखीन स्विगी, झोमॅटो, वाटेल तेवढं वाटेल तेव्हा ऑर्डर केलं, फिंगर प्रिंटवर टक 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 की लगेच तुमच्या दारावर, है ना? सो अन्नमय कोशामध्ये एवढे डुबलोय आपण, एवढे डुबलोय आपण. राम राम राम, हरे हरे कृष्ण. ओके, सो अन्नमय कोश आपल्याला मिळालेला पहिला कोश आहे. आणि त्याच्यामध्येच आपण 75% लोक अन्नमय कोशामध्येच आहेत. आज कुठं जाऊया, ह्या हॉटेलमध्ये, उद्या कुठे जाऊया, त्या हॉटेलमध्ये, इथं अमुक निघालं, तिथं तमुक निघालं, तिथून हा पदार्थ, इथून हा पदार्थ. एव्हरीवेअर, ऑलवेज, इन ऑल द वे ऑन द रोड, आय एम ऑब्झर्विंग द झोमॅटो बॉईज, है ना? स्विगी बॉईज मोठ्या मोठ्या बॅग गाडीच्या मागे लावलेल्या आहे, पळताय तिकडून 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 तिकडे तिकडून तिकडे. ओके, व्हेरी गुड, त्यांना जॉब मिळालाय, चांगली गोष्ट आहे. पण पण पुन्हा शेवटी सगळ्या गोष्टीला पण येतच. हे नेहमी संतुलित राहिलं पाहिजे. सो अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे सगळ्यात मोठा दुश्मन, विज्ञानमय कोश आहे आणि मग आनंदमय कोश आहे. सगळ्यात शेवटी शोधता शोधता मृत्यू येतो, पण आपल्याला काही आनंद मिळत नाही. मिळालेला आनंद 2 मिनिटात, 1 मिनिटात, अर्ध्या सेकंदात, नॅनो सेकंदात गायब होतो. आनंदी होतो, दुःखी होतो, आनंदी होतो, दुःखी होतो. दुःख टिकतं, आनंद टिकत नाही. सो आनंद टिकण्यासाठी उपरती केली पाहिजे, टिकलं पाहिजे ते आनंद. आणखीन एक आहे मित्रांनो, आनंद
सांगत चला म्हणजे वाढतं बरं का. आणि दुःखही सांगत चला म्हणजे कमी होत. हो ना. सो दुःख आणि सुख दोन्ही गोष्टी सांगायला शिकलं पाहिजे. सांगितल्याने आनंद वाढतं आणि सांगितल्याने दुःख कमी होतं. सुख आणि दुःख हे मानवाला मिळालेल्या दोन अनमोल दागिने आहेत हो. ज्वेलरी दागिना येतो. त्याच्याशिवाय काय मजा आहे जीवनामध्ये. सुखही येऊ दे, दुःखही येऊ दे. जास्तच सहनशीलतेच्या पलीकडे गेलं तर आपण इतरांना सांगून थोडस कमी करूया त्याला. पण असलं पाहिजे ते. नाण्याच्या दोन बाजू आहेत, है ना. अंधार आणि उजेड, दिवस आणि रात्र, चितपट, सुख दुःख, चांगलं वाईट, ह्या गोष्टी आहेत. याच्याशिवाय याच्यानेच जीवन नटलेलं आहे. जर हे नसेल तर जीवनामध्ये रोज दिवस निघाला रात्र झाली, दिवस निघाला रात्र झाली, मस्त मस्त सगळं झालं आणि काहीच नाही राहिलं तर कंटाळा येईल ना. मोनोटॉनच वाटेल ते. सो कधीतरी थोडस छान चॅलेंजिंग काहीतरी काम आलंय, है ना. आता मला काल लक्ष्मणजींनी छान संधी दिली, है ना. लक्ष्मणजी जर संधी दिली नसती तर माझा हा वेळ आज काहीतरी खडबड गडबड करण्यामध्ये गेला असता. आज मी तुमच्या समोर आहे, तुम्ही माझ्या समोर आहात, आपण चर्चा करतोय, आनंद मिळतोय की नाही. मला आनंद मिळतोय आज. सो हा आनंद मी पैशाने नाही घेतला, है ना. फक्त मी काय केलं, उपरती केली. ओ येस, करूया, करत राहा. आणि मग आनंद मिळतो. हॅपी विदाऊट रिझन. मग कुठेतरी जाऊन हास्य प्रयोग करायचे, हसायचं, असं नसतं. हसणं म्हणजे कसं ना, ए ऋषी प्रभाकर गुरुजींसारखं ए पूर्ण स्काय मध्ये हसूचा आवाज गेला पाहिजे. आपले सुनीलजी वा, हसले की हसले, पहाडी हास्य ज्याला म्हणू आपण. आर पार, इकडे तिकडे, समोर मागे, पाठीमागे, वर खाली काही न बघता हसणं म्हणजे हसणं, निखळ हसणं. सो असं हसत चला. आपण हसलं पाहिजे. आता सत्संग झाल्यानंतर आपण एकदा सगळ्यांनी हसूया. आता ते पुन्हा हसूया म्हणून हसलं तर नकलीच झालं ना. पण हरकत नाही. असं निखळ निखळ हसलं पाहिजे. मनातून हसलं पाहिजे, मनातून रडलं पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की हसा असं की लहरी उमटल्या पाहिजे परिसरामध्ये आनंदाच्या, आणि रडा असं की इतरांना रडू आलं पाहिजे आपलं रडणं बघून. सो पवित्र मनातून भावना उमटल्या पाहिजे. आणि पवित्र मन कधी असतं, जर मेडिटेशन केलं असेल आपण, आणि मेडिटेशनचा सराव करत असू, त्या प्रॅक्टिसमध्ये असू, तर मन पवित्र, विचार चांगले, सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि आपलं रडणं दुसऱ्यांना स्पर्श होऊन जातं, तो रडतो. आपलं हसणं दुसऱ्याला स्पर्श होऊन जातं, तोही हसतो. सो पवित्र मनातल्या ह्या भावना, रडणे हसणे, हे तेव्हाच होतं जेव्हा हार्ट टू हार्ट संवेदना कळतात. आणि ह्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत, अनुभवतोय किंबहुना. फार मोठं एनलाइटमेंट किंवा आपले कुंडलिनी जागृत वगैरे करणारे लोक आपण नाही आहेत, आपण सर्वसामान्य आहोत. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी जे लागणारं कॅप्सूल आहे ते आपल्याला मिळालेलं आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आणि ते कॅप्सूल आपण कधी घ्यायचं, कधी नाही घेतलं एखाद्या दिवशी तर ओके, पण महिनाभर घ्यायचंच नाही आणि एक दिवशीच घ्यायचं असं केलं तर ते होणार नाही. महिनाभर करा, एक दिवस नाही केला तर चालू शकतं. तो ह्या सगळ्या गोष्टी जीवन जगण्याच्या कलेमध्ये येतात. आणि याच्यामुळे जीवन, मित्रांनो, नक्की हो, 500% सोपस्कर होतं, सहज होतं, सोपं होतं, सुलभ होतं. आपण गडबडून हडबडून घाबरून बिथरून जात नाही, किंवा एकदमच खचून जात नाही. आपल्याला हळूहळू हळूहळू सर्व गोष्टी सविस्तरपणे नीटपणे करता येतात. कारण आपण ह्या प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे, आपण हे सर्व करत असल्यामुळे आपल्याला धीर येतो. आपल्याला समजतं की आपण करूयात, राईट. सो तितिक्षा, उपरती आणि पंचकोश आपण पाहिले, राईट. आपण पाहिले ना पंचकोश. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, है ना. हे सर्व कोश आपण पाहत आहोत. सगळ्यात शेवटी आनंद आहे. मी तेच म्हणत आहे तुम्हाला की आनंद आपल्याला कुठे दिलाय देवानी, सगळ्यात शेवटी. मुलाचा रिझल्ट लागला, आनंद झाला. किती दिवस राहिला,
दुसऱ्या इयत्तेमध्ये प्रवेश मिळेपर्यंत. दुसऱ्या इयत्तेत प्रवेश मिळाला की पुन्हा सुरू झालं. तुझं मागच्या वेळेसारखाच रिझल्ट आला पाहिजे बरं का, तू चांगला अभ्यास केला पाहिजे बरं का. म्हणजे गेला तो तो भूतकाळात गेला. आता भविष्य काळामध्ये पुन्हा आपण आनंद शोधायला सुरुवात केली. सो हे टिकणाऱ्या गोष्टी नाहीत. हे दररोज आनंदी राहायचं असेल तर हॅपी विदाऊट रिझन. काही रिझन नको, कसलं काय रिझल्ट नको, काही गोष्टी मिळाल्या नाही मिळाल्या ह्याच्यात अडकून पडणं नको. हॅपी विदाऊट रिझन. दूधवाला नाही आला, व्हेरी नाईस, काळा चहा पिऊया. राईट, दिस इज कॉल्ड ॲज हॅपी विदाऊट रिझन. नाहीच काही राहिलं, गरम पाणी पिऊया. ओके, हॅपी विदाऊट रिझन. पण डोंट ऍक्सेप्ट पॅसिव्हली. एक चूक एकदाच करावी, पुन्हा पुन्हा नाही. पॅसिव्हली स्वीकारून रोजच दूध आलं नाही बरं झालं असं नका करू, मग मार बसेल कुणाचा तरी. सो डोंट डू धिस. ऍक्सेप्ट द सिच्युएशन ॲज इट इज, ऍक्टिव्हली नॉट पॅसिव्हली. आणि हॅपी विदाऊट रिझन राहूया. सहज शक्य आहे ते. असे रिझन्स रोज रोज कुठून सापडणार? आनंदी राहायचंय कसं, अरे हे मिळालं तर आनंद होईल, अमुक झालं तर आनंद होईल, असं नाही होत. ते काय रोज रोज होत नाही. आणि मग आनंद राहणार नाही का आपण? राहूया. हॅपी विदाऊट रिझन, त्याला उपरती म्हणतात. आणि मग हे सगळं करत असताना समाधान आपल्याला मिळणार आहे 5व्या स्टेजला. समाधान, आय एम सॅटिस्फाईड. वा 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 वा. मस्त चिंचेचं झाड, खाली मस्त चटाई टाकलेली, बाजूला मस्त भजन, आणि समोर मस्त सूर्य निघतोय, उगवतोय, आणि सुंदर असं वातावरण आहे. आजूबाजूला चिवचिवाट आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, आणि बाजूला मस्त रॉ फूड आहे, डब्बा आहे तयार. अशी सिच्युएशन असेल तर किती समाधान आहे हो, आनंद आहे है ना. मस्त तल्लीन होऊन भजन ऐका, तल्लीन होऊन सनराईज बघा, तल्लीन होऊन पक्ष्यांचा आवाज ऐका. पक्षी सुद्धा बोलतात आपल्याला. आपण जर तल्लीन तन्मयतेने पाहिलं ऐकलं ना, तर आपल्याला पक्षी बोलताना ऐकू येतात. आणि ते आतमध्ये आनंदाच्या लहरी उमटवतात. हे सर्व विचार, ही सर्व क्षण, हे अशी मुमेंट आहे ना, ही साठवायची असते. सो समाधान, थोडे मे गुजारा म्हणजे समाधान, अल्पसंतुष्टी. खूप मिळालं समाधान, कमी मिळालं दुःख, असं नाही. थोडे मे गुजारा, थोडं थोडकं मिळालं तरी समाधान. ओके ओके ओके. एक तीळ 7 भाऊ वाटून खाल्ले होते असं आपण म्हणतो. म्हणजे किती असेल बघा बरं, ते काय कसं असेल होते, 7 भाऊ खाल्ले होते एक तीळ, त्या टाईपचं समाधान पाहिजे है ना. हे म्हणतात म्हणजे नक्की त्यात काहीतरी आहे बरं का, घेण्यासारखं आहे. की ठीक आहे बाबा, एक पेंट खजूर आपल्याला एएमसी मध्ये किती, एक पेंट खजूर एक द्राक्ष मिळतं ना, तर आपल्याला प्लेट भरून द्राक्ष खाल्ल्याचा आनंद होतो. होतो की नाही? होतो ना, मला होतो. डोळे बंद, तुम्हाला आता पेंट खजूर मिळणार आहे की आपण समजतो प्लेट भरून पेंट खजूर मिळेल, नाही, एकच पेंट खजूर मिळतो. ते म्हणतात मग आता तुमच्या समोर प्लेट आहे, प्लेटमध्ये पेंट खजूर आहेत, गच्च भरलेलं आहे, खाऊन घ्या. उघडल्यानंतर एक पेंट खजूर तळ हातात असतं. असं वाटतं वा 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 वा, छान छान छान. थोडे मे गुजारा, एक पेंट खजूर मध्ये सुद्धा पोट भरतं आपलं है ना. सो समाधान म्हणजे थोड्या थोडक्यामध्ये कसं समाधानाने राहायचं है ना. आज बघा ना, 3.5 लाख रुपये पगार, 5 लाख पगार, 50 लाख पगार, 1 कोटी पगार, पॅकेजेस अनेक कोटीचे, आणि 10,000चा पण व्यक्ती आहे, 5,000चा पण व्यक्ती आहे महिन्याला कमवणारा, तो पण जगतोच आहे की हो. हा, फक्त कोटीमध्ये कमवणारा जगतोय असं नाही, उलट कोटीमध्ये जगणारा हे सगळ्यामध्ये अडकलेला आहे. 5,000 जमणार तो समजतो, मिळाले मला हे करायचंय ते करतो, रात्री येऊन मस्त झोपतो है ना. आपण हे सगळं ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, शिकलेलं आहे. सो थोडे मे गुजारा मीन्स समाधान. आणि आता शेवटी श्रद्धा. श्रद्धा गॉडवर नाही तर गुडवर ठेवा. देव तुम्हाला दिसत नाही, मला दिसत नाही, दिसतो चराचरामध्ये असतो. देवाला पाहायला दृष्टी लागते, म्हणून अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्णाने दृष्टी दिली, म्हणून श्रीकृष्णाचा तो प्रचंड भला मोठा अवतार अर्जुनांना पाहता आला. तशी दिव्य दृष्टी आपल्याला श्री ऋषी प्रभाकरजीने बनवली आहे, सुनीलजींनी ती कशी घ्यायची ती शिकवलेली आहे. ती दृष्टी आपण वापरूया, आणि देवावर नाही तर
आपल्या चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवूया, श्रद्धा ठेवूया. श्रद्धा असताना असलं पाहिजे बरं का. मग आपण विखरून जातो. नाहीतर देव दिसत नाही पण श्रद्धा ठेवा, आपोआप येतो तो भेटीला. तुमचं काम सहज होतं म्हणजे झालं, देव आला तुम्हाला भेटीला, तुमचं काम सहज झालं है ना. म्हणजे देव दिसलाच पाहिजे असं नाही. नाही का, एक गोष्ट आहे ती सांगते. पूर आला होता, महापूर. आणि एक मनुष्य म्हटला, मी देवाची भक्ती केलेलं आहे, खूप भक्ती केलोय, मी नाही जाणार गाडीमध्ये, मी नाही जाणार नावेमध्ये, मी नाही जाणार होडीमध्ये, जहाजामध्ये, मला देव घ्यायला येईल, मला देव घ्यायला येईल. तो जाईच ना. लोक किती जरी म्हटले त्याला की चल रे बाबा आता चल, नाही, मला देव घ्यायला येईल, तो ऐके ना. सगळ्या सुविधा येऊन गेल्या समोर, त्याच्या गाडी येऊन गेली, नाव येऊन गेली, लोक येऊन गेले, पुन्हा वरून हेलिकॉप्टरही आलं, पण तो म्हटला नाही, मला देवच पाहिजे. शेवटी गेला तो बुडून महापूरमध्ये. मग देव म्हणाले की तुला मी नेहमी सगळ्याच गोष्टी दिल्या, पण तू गेला नाहीस. म्हणून आपण समजायला पाहिजे की देव म्हणजे साक्षात देव येत नसतो भेटीला. देवाच्या रूपाने कोणीतरी मित्र येतो, कोणती तरी मैत्रीण येते, कुठेतरी लिफ्ट मिळते, काहीतरी काम सोयीस्कर होतं, कुठे पैसे लागणारं काम बिना पैशाचं होतं, किंवा एक व्यक्ती आलेली नसते ऑफिसमध्ये, तो सहज आपसूक येऊन जातो, काम होऊन जातं. त्यालाच म्हणायचं की देवाचं श्रद्धा आहे, आपण ठेवली आहे श्रद्धा, तर देव भक्तांच्या भेटीला येतो. श्रद्धा ठेवा, फक्त अपेक्षा करू नका. सो नाही देवावर विश्वास हरकत नाही, चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवूया, श्रद्धास्थान बळकट करूया. आणि कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे हो, त्याच्याशिवाय आपण जीवन चांगलं जगू शकत नाही. श्रद्धास्थान प्रबळ पाहिजे, फिक्स पाहिजे, ठेवलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अंगीकार करूया, अवलंब करूया, आणि त्या सातत्याने सरावात आणूया. म्हणजे आपण छानपैकी हॅपी लाईफ विदाऊट रिझन, आनंदी, आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. आय एम हॅपी, आय एम हॅपी, आय एम हॅपी, असं आपण राहूया. सो ह्या षटसंपत्ती आपण कमवूयात, जगूयात, म्हणजे आपल्याला सरळ सरळ जीवन जगता येईल हो. खूप छान जीवन आहे हो, सुंदर असं जीवन आहे. आपण काय पुण्य केले होते की मानवाच्या जन्माला आलो. हे दृष्टी, हे सृष्टी, हे निसर्ग, हे सर्व काही बघायला मिळते, चाखायला मिळते, अनुभवायला मिळते. खूप आनंद आहे हो आपल्या जीवनात, आणि खूप गोष्टी आहेत हो आपल्याला मिळालेल्या. त्या गोष्टीचा आपण उपयोग करूया, है ना. आजूबाजूच्या गोष्टी असतील, भौतिक सुख असतील, आध्यात्मिक सुख असेल, आध्यात्मिक ज्ञान असेल, अध्यात्माची शिदोरी आपल्याला मिळालेली आहे, डब्यात शिदोरी आहे, घरात भरपूर सगळ्या गोष्टी आहेत, जवळ पैसा आहे, काय पाहिजे हो अजून. खरं मला सांगा, 3.5 लाख रुपये मिळतात, 3.5 लाख रुपये लागतात का हो खायला प्यायला, वस्त्र घ्यायला, आनंदाने राहायला, जगायला? नाही लागत. पण साठवतो आपण, आणि साठवण्यातून ते दुःख सुरू होतं, जमा होतं, आणि जमा झालेल्या दुःखाला मग निस्तरायला पुन्हा तेच पैसे वापरावे लागतात. सो असं एक वाईट चक्र आहे. पैसे जपतो आपण, षटसंपत्ती जपत नाही. षटसंपत्ती जपूया, म्हणजे सगळे पैसे आपोआप आणखीन वाढतील. सो षटसंपत्ती जगली, वागली, राखली, तर आपलं शरीर चांगलं राहील, पंचेंद्रिय चांगले राहतील, हेल्दी राहू आपण. आणि हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी, हे जेव्हा होईल तेव्हा सगळ्या गोष्टी सहजपणे होतील. जीवनही सहज सहज हलकं फुलकं चालेल, एकदम पतंगासारखं. पतंगाचा धागा जसा वर तसा पतंग उडतो तसं. ही आपली पतंगाची दोरी आहे षटसंपत्ती म्हणजे. आणि आपलं शरीर म्हणजे पतंग आहे. आपल्या शरीराला पतंगासारखं हलकं फुलकं करूया, आणि ह्या षटसंपत्तीची दोरी घट्ट पकडूया, त्याच्यामध्ये राहूया. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. धन्यवाद. छान झाला आजचा सत्संग. जे पुन्हा पुन्हा पाहिजे, रिव्हिजन पाहिजे, ती सर्व याच्यातून काय विषय मिळालेली. तर?
आर्ट ऑफ लिव्हिंग आपण म्हणल्यासारखं हे आपल्याला शेवटपर्यंतही लक्षात येत नाही. तर ते असे त्याचे वारंवारिता होणं गरजेचं आहे. म्हणूनच गुरुजींनी सांगितलंय सत्संग घेत जा, सत्संगामध्ये जात जा. आणि सुनील गुरुजींचे तर खूपच धन्यवाद आहेत, कारण की त्यांनी हा जो सत्संग सुरू केला कोरोना पिरियडमध्ये, तो आज तागायत अविरत चालू आहे. आणि प्रत्येकाला त्याच्या माध्यमातून ही संधी वारंवार मिळते की आपण कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. कारण प्रत्येक भगवद्गीतेपासून ज्ञानेश्वरी तर भगवद्गीतेचं हेच आहे. पण प्रत्येक साधू संतांनी अगदी म्हणजे आपण श्रीकृष्णापासून आजपर्यंत जे काही सांगत आलेले ते फक्त हेच विषय आहे की आपण आहार कसं घ्यायचा, समाजात कसं राहायचं, कसं जगायचं आणि जीवन कसं जगायचं, आपण कृतार्थ होऊन कसं जायचं. पण तेच तर मानवाला जमत नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये पण आहाराविषयी सांगितले, प्राणायामाविषयी सांगितले, प्रत्येक संतांच्या ग्रंथामध्ये तेच सांगितलेलं आहे. तरी पण आपलं कसं आहे, हरिदासाची कथा मूळ पदावर म्हणल्यासारखं त्याच्यापासून आपण बाजूला जातो, बाहेर फेकलं जातो. पण ते गुरुत्वाकर्षण हे आपल्याला गुरुमुळे मिळत असतं, त्या वारंवार मिळते. त्याबद्दल धन्यवाद. जय गुरुदेव. आणखीन एक सांगते उषामा, ह्या तर गोष्टी आपण शिकलो, अंगीकारतोय, अवलंबतोय, अंमलात आणतोय. आणि गुरुजींनी एक अष्टांग योग सांगितलेलं आहे बघा. अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. काही लागत नाही हो ह्या गोष्टी करायला, पण मात्र एकत्र येणं गरजेचं आहे, सत्संगामध्ये राहणं गरजेचं आहे. यम नियमाचं पालन आणि आसन केले पाहिजे, प्राणायाम केले पाहिजे, प्रत्याहार आपण धारण केलं पाहिजे, ध्यान धारणा समाधी ह्या गोष्टीचा सातत्याने सराव केला पाहिजे. आणि हे सत्संगाने होतं. आपण खूप नशीबवान आहोत. आपण भेटूया असंच ऑनलाईन मध्ये, ऑफलाईन मध्ये, आणि हे सर्व गोष्टी करूयात. कारण हे जर सहजपणे इतकं करून मिळत असेल तर ह्या प्रॅक्टिसमध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये तर आणखीनच जास्त गरजेचं झालंय. दुसरं म्हणजे आपले काही लोक म्हणजे सातत्याने हे सेवा देत आहेत. आता सध्या दिलीपजी आश्रमामध्ये उद्यापासून बॅच सुरू होणार आहे निवासी. आणि खरोखर ह्या दिवसात तिथं निवासी बॅचचा आनंद घेताना काय आहे ते आपण अनुभवलं आहे. पण इतरांनाही त्याची संधी मिळावी ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी, आणि कसं होतं मेसेज सर्वांपर्यंत जातोच असं नाही, कधी कधी मिळत नाही. मग जो कोणी इच्छुक असेल आपल्या माध्यमातून आपण त्यांना सांगू शकतो उद्या दुपारी 23 तारखेला रिपोर्टिंग आहे, तर ते करू शकता. दुसरं म्हणजे इंद्रायणी आता इतकं सुंदर असं नॅचरल लिव्हिंगवर सर्कॅडियन रिदम आपलं जे लय बिघडलेली आहे आता सध्या, आपण निसर्ग नियमानुसार वागत नाहीयेत. तर त्यांना सुद्धा कसं आपण हे केलं पाहिजे अगदी विनामूल्य. आणि कसं वेळ सगळ्यात म्हणजे गुरुजींनी सांगितलेले तुम्ही वेळ देता तो खूप महत्वाचा आहे. आणि वेळ कोणासाठी देतोय, आपण स्वतःसाठी देतो. तर नॅचरल लिव्हिंगचा असा उत्कृष्ट असा कोर्स इंद्रायणी घेतात. 21 दिवसाचा कोर्स असतो. त्याच्यामधून बऱ्याच जणांचे इतके पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत, ते त्यांचे अनुभवातून सांगतात. माझी स्वतः मी 12-13 वर्षापासून थायरॉइडची गोळी चालू होती. आणि आता गेल्या 6 महिन्यापासून माझी गोळी बंद झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये. तर मला असं सांगायचं की प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला इंद्रायणी घेतात. आता डिसेंबरच्या 2 तारखेला क्लास सुरू होणार आहे. ज्यांना शक्य असेल. आणि क्लास म्हणजे काय, तर संध्याकाळी ते फक्त मार्गदर्शन करतात 8 ते 9. 8 वाजता करेक्ट चालू होतं ह्याच लिंकवर, आणि 9 वाजता संपतं. फक्त मार्गदर्शन करतात, हे असं आहे, हे असं आहे, तुम्हाला कसं करायचं बघा. आणि त्याच्या माध्यमातूनच खूपच लोकांना रिझल्ट आले. अगदी वेटिंगवर लोक असतात. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 तारखेला संध्याकाळच्या वेळेस त्याला जॉईन व्हा. मी पुन्हा पुन्हा सांगेन. आणि हीच लिंक आहे. 8 वाजता बरोबर क्लास ओके, सुरू होतो. हा. ओके. माहितीये मला. मी केलं ते हो थोडे दिवस, नंतर मला जमलं नाही, जमू नाही शकले मी. पुन्हा मी जॉईन होईल ह्याच लिंकवर. हेच पासवर्ड आहे ना? हो हो हे आणि 2 तारखेला होणार आहे, राईट? 2 तारखेला होणार. आणि आपण जे उल्लेख केलात की आश्रमामध्ये दिलीपजी, खरोखरच मनमोहक निसर्गरम्य असं वातावरण आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे आपल्या आश्रमाचं. आणि पटकन ध्यान लागतं वातावरण चांगलं असल्यामुळे. आणि त्या वातावरणामध्ये आपल्याला राहिलं पाहिजे. नक्कीच आपण ह्या SSYच्या बॅचचा
फायदा घ्या. व्हॉलंटियर म्हणून जा, साधक म्हणून जा आणि पार्टिसिपंट म्हणून मी कोणी जाऊ शकत असेल तर त्यांनाही ते कळवा. अतिशय चांगलं स्थान आहे. ज्ञानाचा भंडार आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अशा ठिकाणी हे सगळं घेतल्यानंतर आपली बॅटरी फुल्ली रिचार्ज होऊन जाते आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पुन्हा नवीन जोमाने, नवीन उत्साहाने कार्य करायला मोकळे होतो. सर्वांनी त्याचा लाभ घ्या. घरी तर आपण करतो, पण घरी आल्यावर हे माया, मोह सगळंच असतं. त्या ठिकाणी आपण पूर्णपणे आपली मन जरी इकडे तिकडे गेलं तरी पूर्णपणे शरीराने तिथं असतो आणि मन तर ताबडतोब एकत्र येतं. पण आपण ते 2 तास इथं क्लास करून येणं आणि आश्रमात राहून क्लास करणं ह्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला तर चांगलंच आहे. येस येस, नक्कीच मी सहमत आहे आपल्या विचाराशी आणि सर्वांनी त्याचा फायदा घ्या. जय गुरुदेव. अजून जय कोणाला गुरुदेव. बोलायचं असेल तर बोलू शकता, विचारायचं असेल. जय गुरुदेव. गुरुदेव. आता सत्संग खूप छान झाला. खरं म्हणजे SSY ने आपल्याला भरपूर दिलं, खूप काही दिलं. पण माननी आज SSY ची एक नवीन ओळख करून दिली. आपण SSY ची साधना जर सातत्याने करत राहिलो, जे ध्यान असेल, प्राणायाम असेल किंवा इतर काही असेल आणि SSY च्या विचारासोबत जर राहिलं तर ऑटोमॅटिक आपल्याला जीवन जगण्याची कला आत्मसात होते. हे आज माननी खूप सुंदर उदाहरणातून आपल्याला पटवून दिलं. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस मी मानना विचारलं की तुम्ही अशा प्रकारचा सत्संग घेता का, तर अगदी म्हणजे काही सेकंदातच त्यांनी होकार दिला आणि सांगितले की हो डन, काहीच अडचण नाही. त्यामुळे मी मानचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय गुरुदेव. मी तुमची आभारी आहे. तुम्ही मला ही संधी दिली. खूप छान झालं. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मानचे मनापासून धन्यवाद. माननी खूपच चांगली माहिती अत्यंत सरळ आणि साध्या भाषेत दिल्याबद्दल मानचे आणि सर्वजणांचे मनपूर्वक आभार. आभारी आहे सुनंदा, आभारी आहे. पुनाची नंदा नंदा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. प्रेयर करूया. ओके. अति सोमा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. जय गुरुदेव. चला उषा मग भेटूया. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव.